बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा गलथन कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे आणि याचा फटका आता विद्यार्थ्यांना बसतोय। अभियांत्रिकी द्वितीय वर्षासाठी अभ्यासक्रमात समाविष्ट नसलेल्या युनिव्हर्सल ह्यूमन व्हॅल्यूज भाग 2 विषयाचा पेपर 1 जुलै रोजी घेण्यात येतोय। राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना हा विषय शिकवण्यातच आलेला नाहीये, त्यामुळे अचानक ही परीक्षा द्यावी लागते, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। प्रवीण मस्के आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। प्रवीण, जो विषय शिकवलेलाच नाहीये त्या विषयाची परीक्षा आता अचानक विद्यार्थ्यांना द्यावी लागते। अमिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या वतीनं अभियांत्रिकी द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रमासाठी युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज भाग 2 हा विषय यावर्षी नव्यानं ऍड करण्यात आलेला आहे आणि विद्यापीठाला AICTE कडून हा विषय बंधनकारक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। परंतु गेले 1.5 महिना झालं या अभ्यासक्रमासंदर्भात विद्यापीठ स्तरावरून परिपत्रक हा सगळा पाठवण्याचा महाविद्यालयांना काम सुरू आहे, पण अचानक हा विषय विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचं या संदर्भामध्ये अभ्यासक्रमात समावेश नाही, विद्यार्थ्यांना सिलेबस शिकवलेला नाही, त्याच्यामुळं या उद्या पेपर कसा द्यायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिलेला आहे। त्याच्यामुळे राज्यातले जवळपास हजारो विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भवितव्याचा या निमित्तानं प्रश्न निर्माण झालेला आहे। याचबरोबर या विद्यापीठाच्या संदर्भात विद्यार्थ्यांकडून पेपर चेकिंग म्हणा किंवा ई पोर्टल त्यांचं बंद आहे या संदर्भात तक्रारी येत आहेत आणि विद्यार्थ्यांकडून फेरपरीक्षा घ्यावी, आजची परीक्षा रद्द करावी अशी मागणी होत आहे। काही विद्यार्थ्यांनी या संदर्भात विद्यापीठाला ईमेलही केले आहेत अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे। प्रवीण, या संदर्भात प्रशासनाकडून काही सांगण्यात आले किंवा त्या संदर्भात काही उपाययोजना करण्यात येत आहेत? या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाशी बोलल्यानंतर त्यांनी या संदर्भात कुठल्याही प्रकारची तक्रार आमच्याकडे आलेली नाही आणि तक्रार आल्यानंतर आपण या संदर्भामध्ये कॉग्निझन्स घेऊ अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। पण या संदर्भात विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारचा अभ्यासक्रम शिकवलेला नाही। विद्यार्थ्यांमध्ये त्यामुळे संभ्रम बघायला मिळतोय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।